नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अंकगणित सिरीज सुरू केलेली आहे। त्याचा हा पहिला भाग आहे ज्यामध्ये आपण संख्या हा चॅप्टर पाहणार आहोत। महत्त्वाचा आहे, गणिताच्या सर्व ट्रिक्स तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे। गणिताचे सर्व जे फॉर्म्युले आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। हे सिरीज आपली कंटिन्यू चालू असणार आहे। या सिरीजचा उपयोग तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती किंवा कोणतीही भरती असू द्या ज्यामध्ये अंकगणित असेल तुम्हाला उपयोगी पडणार आहे। तर महत्त्वाचं आपण या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत। संख्या म्हणजेच नंबर, ज्याला आपण इंग्लिश मध्ये नंबर म्हणतो। त्यामध्ये पहिली संख्या आहे नैसर्गिक संख्या, म्हणजेच की नॅचरल नंबर जे तुम्ही वातावरणात कुठेही जाताना ज्या संख्येचा वापर तुम्ही करता त्या संख्या म्हणजेच काय, नैसर्गिक संख्या। 1 2 3 4 5 अनंत कुठपर्यंत जाऊ द्या, त्या सर्व काय आहेत, नैसर्गिक संख्या। त्यामध्ये शून्याचा समावेश होत नाही। शून्याचा समावेश हा नैसर्गिक संख्येमध्ये होत नाही, कारण तुम्ही कोणत्याही दुकानात किंवा कुठेही खरेदी करायला गेले तर 0 रुपयाची वस्तू आणत नाही किंवा त्याला 0 रुपये देत नाही। 0 हे रुपये नाहीच आहे। त्यानंतर तुम्हाला यामध्ये मायनस जी संख्या आहे ती नैसर्गिक संख्येमध्ये नसणार आहे, लक्षात घ्या। त्यानंतर महत्त्वाचं आहे समसंख्या। नैसर्गिक संख्या तुम्हाला समजली असेल, जी संख्या आपल्या वातावरणात आपण वापरतो त्या संख्येला आपण नैसर्गिक संख्या म्हणतो। त्यानंतर आहे समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 4 6 8 0 2 4 6 8 आणि 0, ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 4 6 8 0 हा नंबर येत असेल त्याला आपण समसंख्या म्हणतो। जसे की 2220 शून्य काय दिसतोय तर ती संख्या झाली समसंख्या। हा बेसिक आहे संख्या, हा बेसिक आहे, लक्षात घ्या। त्याच्यानंतर 3 4 7 8 हा एकक स्थानी आलेला आहे तर ही सुद्धा समसंख्या आहे। त्याच्यानंतर आपण तिसरे उदाहरण घेऊ, 3 4 5 5 7 एकक स्थानी आहे तर ही समसंख्या नाही आहे। ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 4 6 8 0 येईल ती संख्या समसंख्या असेल। त्यानंतर याच्याच विरुद्ध असणारी संख्या असणार आहे ती विषम संख्या म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 आणि 9 असेल त्या संख्येला आपण विषम संख्या असं म्हणतो। जसं की 4 5 6 8 3 एकक स्थानी काय 3 आहे तर ही संख्या काय आहे, विषम संख्या। आता ह्या 3 जर आपण काढला आणि 8 जर असेल या ठिकाणी तर ही कोणती संख्या आहे, समसंख्या। आता अजून एक उदाहरण घेऊ, 3 2 5 7 हा विषम संख्या आहे। काय विषम, तुम्हाला व्याख्या कळाली असेल, तुम्हाला व्याख्या पाठ करायची गरज नाही, कारण तुम्हाला कोणत्याही भरतीमध्ये व्याख्या विचारली जात नाही। तर ते तुमच्या लक्षात असलं पाहिजे की समसंख्या म्हणजे काय आणि विषम संख्या म्हणजे काय। त्यानंतर आहे मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला त्याच संख्येने व 1 ने भाग जातो अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात। जसं की उदाहरणार्थ 2 ला 2 ने भाग जातो व 1 ने सुद्धा जातो, म्हणजेच की या दोनच संख्यांनी या 2 ला भाग जातो आहे, म्हणून ही मूळ संख्या आहे। दुसरं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर 17 ला 17 ने भाग जातो व 1 ने जातो, ही मूळ संख्या आहे। जर आपण 16 म्हटलं तर 16 2 ने भाग जातो, 4 ने भाग जातो, 8 ने भाग जातो, 1 ने भाग जातो व 16 ने भाग जातो, ही मूळ संख्या नाही। तर मूळ संख्या म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल। यामध्ये पहिली मूळ संख्या ही 2 आहे आणि एकच अशी संख्या आहे की ती सम सुद्धा आहे। टोटल 1 ते 100 मध्ये तुमच्या 25 या मूळ संख्या आहेत, हे लक्षात ठेवा। हा प्रश्न पोलीस भरतीला येऊ शकतो। त्याच्यानंतर याचा जो उपयोग आहे हा रिझनिंग मध्ये सुद्धा केला जातो, म्हणजेच की बुद्धिमत्तेमध्ये। त्यानंतर आहे जोडमूळ संख्या। कोणत्या, जोडमूळ संख्या म्हणजे काय, यामध्ये मूळ हा शब्द आलेला आहे, तुमच्या लक्षात आलं असेल। जसं की मी 11 आणि 13 या दोन संख्यांमधील फरक किती आहे, 2 आहे। ही संख्या मूळ आहे, ही संख्या मूळ आहे, म्हणजे या दोघी संख्या मूळ आहेत आणि त्यांच्यामध्ये 2चाच फरक आहे। अशा संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात। तर जोडमूळ संख्या या टोटल 8 संख्या आहेत। किती, 8 संख्या या जोडमूळ संख्या आहेत। त्यानंतर आहे महत्त्वाचं
संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला, जसं की उदाहरणार्थ आपण घेऊ 10. 10 ला 2 ने भाग जातो, 5 ने भाग जातो, 10 ने भाग जातो व 1 ने भाग जातो. ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त संख्येनी भाग जातो अशा संख्येला संयुक्त संख्या असं म्हणतात. त्यामध्ये उदाहरणार्थ अजून एक पाहूया. 15. 15 ला 3 ने भाग जातो, 3 ने भाग जातो, 5 ने भाग जातो, 15 ने भाग जातो व 1 ने भाग जातो. ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त संख्येने भाग जातो अशा संख्येला संयुक्त संख्या असं म्हणतात. त्यानंतर आहे त्रिकोणी संख्या. कोणत्या, त्रिकोणी. आणि संयुक्त संख्यांची टोटल जी बेरीज, टोटल जी असते 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत टोटल संयुक्त संख्या या 74 संख्या आहेत. त्यानंतर त्रिकोणी संख्या, ज्या संख्यांमध्ये फरक हा 2, 4 त्याच्यानंतर आहे त्रिकोणी संख्या, ज्या संख्या 2, 3, 4, 5, 6 या फरकाने पुढे जातात. या संख्यांनाच आपण त्रिकोणी संख्या असं म्हणतो. उदाहरणार्थ 1 मध्ये जर 2 मिळवला तर 3 मध्ये जर 3 मिळवला तर 6 मध्ये जर 4 मिळवला तर 10. या फरकाने ज्या संख्या जातात त्या संख्येला आपण त्रिकोणी संख्या असं म्हणतो. त्यानंतर आहे पूर्णांक संख्या. त्रिकोणी संख्येचं जर तुम्हाला फॉर्म्युला हवा असेल तर n+1/2 हा तुमच्या त्रिकोणी संख्येचा फॉर्म्युला झाला. जसं की तुम्ही n जर 2 म्हटला तर या ठिकाणी 2 + 1/2 म्हणजे हे 3 झाले. 3 दोन्ही 6/2. तर या ठिकाणी उत्तर काय येणार आहे, 3 येणार आहे. त्याच्यानंतर पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजे काय, 0, 1, 2, 3, 4, 5 या ठिकाणी मायनस मध्ये 1, मायनस मध्ये 2, मायनस मध्ये 3, मायनस मध्ये 4 या ज्या सर्व संख्या आहे या पूर्णांक संख्या आहे. या मायनस मध्ये असू शकतात किंवा प्लस मध्ये सुद्धा असू शकतात, काही फरक पडत नाही. पूर्णांक संख्या म्हणजेच की या सर्व संख्या काय आहेत तर पूर्णांक संख्या आहे, या अनंतपर्यंत आहे. त्याच्यानंतर अपूर्णांक संख्या. अपूर्णांक संख्या ज्या संख्या पॉइंट मध्ये येतात, यामध्ये फक्त तुम्हाला काय लावायचं आहे, अपूर्ण. काय, अपूर्ण अंक संख्या. अपूर्णांक संख्या जसं की 2.5, 2.3, 10.4 या सगळ्या कोणत्या संख्या आहेत, अपूर्णांक संख्या आहेत. अपूर्णांक संख्येची व्याख्या तुम्हाला पाठ करायची गरज नाही, तुम्हाला व्याख्या कोणी विचारत नाही. महत्वाचं काय आहे, तुमच्या लक्षात येणं हेच महत्वाचं आहे. त्यानंतर तुमच्या परिमेय संख्या. कोणत्या, परिमेय संख्या. परिमेय संख्या म्हणजे काय, ज्या संख्या छेद व अंश स्थान असतो, ज्या संख्येमध्ये छेद व अंश स्थान असतो व त्या संख्येचं उत्तर हे पूर्णांक संख्या असते. जसं की 10/2 म्हणजे या ठिकाणी भागाकार जर केला तर उत्तर हे आपल्याला येणार आहे 5, म्हणजे 2×5 = 10. तर ही पूर्णांक संख्या आहे, यालाच आपण परिमेय संख्या असं म्हणतो. हा 10/2 जो आहे ना हा परिमेय संख्या आहे आणि ही जी आहे ना ही पूर्ण संख्या आहे. म्हणजेच की तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचं आहे, परिमेय संख्या म्हणजे ही परिमेय संख्या झाली जे की छेद व अंश स्थानात असते. यामध्ये उदाहरणार्थ आपण अजून एक बघू शकतो, 700/7 म्हणजे 7×1 7, 700 म्हणजे या ठिकाणी 100 ने या संख्येला भाग जातो. ही पूर्णांक संख्या आहे आणि ही छेद व अंश स्थानात आहे, म्हणून आपण याला परिमेय संख्या असं म्हणतो. त्याच्यानंतर अपरिमेय संख्या ही शेवटची संख्या असणार आहे. ही संख्या अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या म्हणजे काय, जी संख्या अंश व छेद स्थानात असते, जसं की 5/2 जी संख्या अंश व छेद स्थानात असते व त्याचं उत्तर जे आहे ते अपूर्णांक संख्या असते. जसं की 2×4 या ठिकाणी उरले किती, 1. मग 1 ला जर 2 ने भाग जात नाही, मग 1 या ठिकाणी आपण 0 घेऊ, 2×5 = 10 आणि या ठिकाणी 1 पॉईंट देऊ, म्हणजे या ठिकाणी 2.5 हे पॉइंट मध्ये उत्तर आलं. त्यामुळे ही संख्या परिमेय संख्या आहे. कोणती संख्या, ही संख्या परिमेय संख्या आहे, ही संख्या अपूर्णांक संख्या आहे. लक्षात आलं काय म्हणायचं मला, ही संख्या कोणती आहे, अपरिमेय संख्या. यामध्ये उदाहरणार्थ आपण एक घेऊ शकतो, जसं की 9/4 9/4 4 4×1 4 4×2 8 उरला या ठिकाणी
उरला या ठिकाणी 1, 1 वर आपण 0 घेऊ, परत 4 1 4, इथे या ठिकाणी पॉईंट देऊ, 4 2 8, परत या ठिकाणी 2 उरला, त्याच्यावर सुद्धा 0 देऊ, परत आपल्याला पॉईंट घ्यायची गरज नाही, 4 1 4, 4 5 20, म्हणजे 2.25 हे याचं उत्तर आलं. कशामध्ये आलं? पॉईंट मध्ये आलं. त्याच्यामुळे याला आपण काय म्हणू शकतो? अपूर्णांक संख्या, आणि ही झाली तुमची अपरिमेय संख्या. तर संख्यांच्या प्रकारामध्ये हे सर्व प्रकार आपण पाहिलेले आहेत. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, आणि त्याचं उत्तर तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा देऊ शकतो. याच व्हिडिओमध्ये काय पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा देऊ शकतो. तर म्हणून तुम्ही लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून की तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.